आज आपण एक नवीन प्रकरण घेऊन आलोय, ते म्हणजे चक्रवाढ व्याज. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये कंपाऊंड इंटरेस्ट असं आपण ज्याला म्हणत असतो, ते प्रकरण आज घेऊन आलोय. त्यातल्या काही बेसिक गोष्टी, हे प्रकरणाचं नाव तुम्हाला दिसत असेल, त्यातल्या काही बेसिक गोष्टी अगोदर आपण समजून घेऊ. चक्रवाढ व्याज म्हणजे नेमकं काय असतं? तर चक्रवाढ व्याज हे व्याजावर व्याज असतं. चक्रवाढ व्याज हे कशावर काय असतं? व्याजावर व्याज असतं. तर हे इथं सूत्र याला कट करून टाकायचं, काही टेन्शन नाही. चक्रवाढ व्याज म्हणजे हे व्याजावर व्याज असतं. व्याजावर व्याज म्हणजे नेमकं काय, तर कशी कंडिशन असणार आहे, काय असणार आहे, त्या सगळ्या कंडिशन आपण थोड्या वेळात शिकणार आहोत. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. पहिल्यांदा बेसिक गोष्ट समजून घ्या. जे पण व्याज असतं त्या व्याजावर व्याज असणार आहे आणि मुद्दलवर तर व्याज लागतच असतं, त्याचा काही विषय नाही. ठीक. चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे? बेसिक सूत्र जे आपण म्हणत असतो ते सूत्र काय आहे चक्रवाढ व्याजाचं, त्याच्यानुसार चालूयात आपण. बघा, चक्रवाढ व्याजासाठी आपलं सूत्र नाही, आपण जे सूत्र काढतोय ते रास येणार आहे, म्हणजे मुद्दल आणि व्याज दोघांचं मिळून येणार. आता सर रास काय असते, व्याज काय असते, हे मी सरळ व्याजाच्या प्रकरणात सांगितलंय, तसं परत इथे सांगतो, त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक. मग सर चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे? तर रास येण्याचं सूत्र आहे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इन ब्रॅकेट 1 प्लस वरील आर खालील 100 आणि कंसाचा वर्ग n. ठीक. सर हे शब्द तुम्ही लिहिलेत, या शब्दांचा अर्थ आम्हाला काही माहित नाही, अर्थ सांगा. लगेच सांगतो, टेन्शन घेऊ नका. शब्दाचा अर्थ लगेच सांगणार आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक. बघा सर, हे इथे तुम्ही काहीतरी नावं लिहिलेली दिसतात, या नावाकडे लक्ष असू द्या, या नावाकडे लक्ष असू द्या. ठीक. सर नावाकडे जर आम्ही लक्ष दिलं तर आम्हाला दिसतंय ए. अरे बाबांनो, ए म्हणजे काय आहेत? अमाऊंट. अमाऊंट म्हणजे काय? रास. अमाऊंट म्हणजे काय? रास. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे रास येण्याचा आहे, अमाऊंट येण्याचा आहे. ठीक. पण सर रास म्हणजे नेमकं काय? रास मध्ये कोण कोण येतं? तर व्यवस्थित लक्षात असू द्या सर, रास मध्ये ना मुद्दल येत असते. कोण येत असते? मुद्दल. आणि मुद्दल सोबत कोण येत असतं? व्याज. या दोघांची मिळून रास भेटत असते. या दोघांची मिळून काय भेटत असते? रास. ठीक. म्हणजे आपण जो वर फॉर्म्युला घेतलाय त्या फॉर्म्युल्यानुसार मुद्दल प्लस व्याज दोन्ही येते. समजा मी एखाद्या व्यक्तीकडून 10,000 रुपये आणले, त्याला 3 वर्षानंतर काहीतरी 1200 रुपये दिले. 10,000 रुपये आणले आणि 12,100 रुपये दिले. एखाद्या व्यक्तीकडून मी 12,000 आणले, त्याला 12,100 रुपये दिले, तर 12,100 म्हणजे व्याज, म्हणजे त्याची मुद्दल जी आणली होती ते पण देतोय आणि वरी व्याज पण देतोय. 12,100 म्हणजे काय? रास. हा शब्द लक्षात असू द्या. ठीक. आता हा शब्द लक्षात राहू द्या, म्हणजे रास म्हणजेच काय, आपण त्याला इंग्लिशमध्ये अमाऊंट म्हणत असतो, म्हणून ए. सर दुसरा शब्द हा पी. पी या शब्दाचा अर्थ काय आहे? बघा, पी या शब्दाचा अर्थ आहे प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. मी एखाद्या व्यक्तीकडून जितके पैसे उधार आणत असतो, जेवढे आणलेत किंवा त्याने मला जेवढे दिलेत, ते असते मुद्दल. ते काय असते? मुद्दल. ठीक. त्याला आपण मुद्दल असं म्हणत असतो. रेट, ज्या व्याजदराने त्याने पैसे दिलेत त्याला आपण रेट म्हणत असतो. ठीक. सर रेट हा इथे लिहिलाय. सर यन म्हणजे नंबर ऑफ इयर, मुदत, त्यालाच आपण कालावधी असं सुद्धा म्हणत असतो. जेवढ्या कालावधीसाठी त्याने मला पैसे दिलेत तेवढा कालावधी इथे आपल्याला माहित असतो. ठीक. आणि इंटरेस्ट म्हणजेच व्याज आणि इथं शिकतोय आपण चक्रवाढ व्याज, म्हणून इथं जे व्याज येणार आहे ते चक्रवाढ व्याज येणार. मागच्या प्रकरणात शिकलोय सरळ व्याज, तिकडे सरळ व्याज येत होतं. शब्द आपण व्याजच लिहित होतो, पण कोणतं व्याज होतं? सरळ व्याज. इथं कोणतं शब्द पाहिजे? चक्रवाढ व्याज पाहिजे. कोणतं व्याज? चक्रवाढ व्याज. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या आपल्याला माहित असल्या पाहिजे. ठीक. मला तर वाटतं ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला आता चांगल्या प्रकारे माहित झाल्या असेल. ठीक. आता हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला चक्रवाढ व्याजाचा नाही, चक्रवाढ व्याज आणि मुद्दल दोघांचा मिळून येण्याचा फॉर्म्युला आहे, असं लक्षात असू द्या. ठीक. मला तर वाटतं लक्षात राहीलच. चला, तर याच्यातल्या काही बेसिक गोष्टी असणार आहेत, तर बेसिक गोष्टी पहिल्यांदा समजून घ्या. बेसिक गोष्टी समजा, जर मी तुम्हाला इथं बोलत असताना काही संकल्पना सांगणार, काही पद्धती सांगणार, बघा काही मेथड सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक. तर ह्या कोणत्या मेथड आहेत सर, त्या समजून तर सांगा. बघा, आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करू त्या मेथड कोणत्या आहेत तर. ठीक. बघा याला थोडंसं वर घेतो. बघा ह्या पद्धती कोणत्या असणार आहेत. मी चक्रवाढ व्याजाची पद्धत जी सांगणार आहे ते तुम्हाला 3 प्रकारे सांगणार. 3 पैकी जास्त प्रेफर कोणती असणार आहे, त्या प्रेफर पद्धतीला मी तुम्हाला प्रेफर करेन. ठीक. तर बघा, समजून घ्या. चक्रवाढ व्याज, समजा मी एखादा प्रश्न दिला, समजा एखादा प्रश्न असा आहे की 10,000 रुपयाचे 10,000 रुपये, किती रुपये आहेत रे? 10,000 रुपयाचे. ठीक. 10,000 रुपयाचे 10% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. ठीक. असा एक छोटासा प्रश्न दिलाय.
आता हाच प्रश्न मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगणार आणि त्यापैकी बेस्ट पद्धत कोणती आहे आणि कुठं कोणती लागू करायची ते मी सांगणार आहे. व्यवस्थित समजून घ्या. सेम प्रश्न, सर 10,000 रुपयाचे म्हटले म्हणजे तुम्ही ही जे 10,000 रुपये आहे ही तुमची मुद्दल आहे असं म्हणताय. काय आहे म्हणताय? मुद्दल. मुद्दल म्हणजेच काय रे? प्रिन्सिपल. ठीक, मागच्या या पीपीटी मध्ये सांगितलं बघा. पीपीटी मध्ये सॉरी, मुद्दल म्हणजे काय सांगितलं रे? प्रिन्सिपल. बघा हे मुद्दल म्हणजे काय? प्रिन्सिपल. तर हे लक्षात असू द्या. आता ह्या गोष्टी मला वाटतं तुम्ही लक्षात ठेवसाल. 10% दराने, 10% दराने, हे तर दर आहे लगेच कळालं. 3 वर्षाचे, 3 वर्षाचे म्हणजे हा काय आहे रे? कालावधी आहे. हा काय आहे? कालावधी आहे. ठीक, कालावधी. तर एवढं लक्षात असू द्या. आणि आता काढायचं काय? चक्रवाढ व्याज. ठीक, म्हणजे सर आम्हाला प्रिन्सिपल दिले, रेट दिलाय, कालावधी म्हणजे एन, नंबर ऑफ इयर दिले आणि काढायला सांगितलं इंटरेस्ट. ठीक, आता काढत असताना आम्ही काढावा कसा? ठीक, तर समजून घ्या. मी काही बेसिक गोष्टी इथे समजून सांगणार आहे तुम्हाला. काही बेसिक गोष्टी आणि बेसिक पद्धती सांगणार आहे. त्या गोष्टी लक्षात असू द्या. बघा सोडून चला. बघा स्टेप 1 नुसार सांगतोय. स्टेप 1 काय असेल तुमची? स्टेप 1 किती रुपयाचे म्हटलं रे? 10,000 रुपयाचे. हे 10,000 रुपये. ठीक, हे स्टेप 1 आहे. 10,000 रुपये तुमची मुद्दल आहे. जर तुम्हाला कोणत्या संख्येचे 10% फास्ट काढता येत असेल, टक्केवारी जर भारी जमत असेल तर ही स्टेप चांगली असणार आहे. टक्केवारी भारी जमली पाहिजे. मग सर 10,000चे 10%, मी तुम्हाला ट्रिक्स मध्ये सांगितलं होतं बघा, शेकडेवारी प्रकरणाच्या ट्रिक्स मध्ये सांगितले. कोणत्याही संख्येचे जर 10% काढायचे असेल तर एक संख्या सोडून काय द्यायचा? दशांश. एक संख्या सोडून काय द्यायचा? दशांश. मग सर आपण 10,000ला एक संख्या सोडून दशांश दिला, 10,000ला एक संख्या सोडून दशांश दिला, तर आपल्याला किती भेटतात रे? 1000. म्हणजे इथं दशांश दिला, इकडच्या शून्याला काही किंमत नसते, म्हणजे किती भेटले आपल्याला? 1000. हे 1000 रुपये जे आहे, हे 1000 रुपये पहिल्या वर्षाचं कोणतं व्याज आहे? चक्रवाढ व्याज आहे. 1000 रुपये. ठीक, म्हणजे सर 1 वर्ष कंप्लीट झालं. समजा मी एका व्यक्तीकडून 10,000 रुपये आणले, तो 1 वर्ष कंप्लीट झाला की माझ्याकडे आला, म्हणला सर माझे पैसे आणि व्याज दोन्ही द्या. त्याचे पैसे होते 10,000 रुपये, व्याज झाला 1000 रुपये, दोन्ही मिळून टोटल किती झालं रे? तर तुम्ही म्हणसाल सर 11,000 रुपये. भाई 11,000 रुपये ही एका वर्षानंतरची काय आहे रे? रास आहे बरं का. ही काय आहे? रास. तुम्हाला जे व्याज आहे ते व्याज 1000 रुपये, पण रास किती आहे? 11,000 रुपये. ठीक, तर हे अशा गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. सर हे तर एका वर्षाचं आहे, दुसऱ्या वर्षाचं सर दुसरं वर्ष लागल्यावर हे दुसरं वर्ष. मी तो आला तेव्हा मी काय म्हणलं, भाऊ एवढं वर्ष राहू दे, दुसऱ्या वर्षी सेकंड वर्षाला ये म्हणलं. तो आला दुसऱ्या वर्षी. म्हणलं सर दुसऱ्या वर्षी मी आता आलोय, गेल्या वर्षी तुमच्याकडे 10,000 रुपये दिले होते, त्याच्यावर 1000 रुपये व्याज लागलं होतं, तर एका वर्षाचं 11,000 झालं होतं. आता दुसरं वर्ष चालू झालं, याच्यावर परत 10% म्हणजे इथं पॉईंट देणार, म्हणजे भेटणार 1100. किती भेटणार रे? 1100. तर हे बघा 1100. ठीक, मग मला सांगा, हा 0 0 1 2 1 12,100 रुपये ही काय झाली रे? रास झाली. ही काय झाली? रास. पहिल्या वर्षाचं चक्रवाढ 1000 रुपये, दुसऱ्या वर्षाचं 1100 रुपये एवढं लागलं. आला सर तो म्हणे, सर आता 2 वर्ष झाले, माझे 10,000 रुपये देऊन टाका म्हणे. मी त्याला म्हणलं, भाऊ माझी जराशी अडचण चालू आहे, एवढं वर्ष थांब म्हणलं, पुढच्या वर्षी देतो म्हणलं. बरं म्हणे सर चालेल म्हणे, ठीक आहे म्हणे, पण मी तुम्हाला मुद्दल दिली ती 10,000 रुपये जशाच तशी, पहिल्या वर्षाचा 1000 रुपये व्याज आणि या वर्षाचा 1100 रुपये व्याज, व्याजावर व्याज लावले मी तुमच्या. आता तुमच्याकडे माझे जमा किती आहेत म्हणला? 12,100 रुपये. आता मी 12,100 रुपयावर व्याज लावणार. कितीवर व्याज लावणार? 12,100 रुपयावर व्याज लावणार. म्हणलं भाऊ ठीक आहे, आता माझी अडचण आहे, करतोच. मग त्यानं तिसऱ्या वर्षाचं व्याज लावलंय. तिसऱ्या वर्षाचं व्याज लावलंय. मग 10% परत, याचे 10% म्हणजे इथं पॉईंट देणार. इथं पॉईंट दिला म्हणजे किती भेटते रे? 1210. हे 1210. शून्य आहे, हा शून्य जशाच तसा, हा एक जशाच तसा, 2 1 3, 2 1 3, आणि हा 13,100, 13,310 रुपये. ही काय झाली रे? रास. ही काय झाली? रास झाली. तर माझं हे फायनल आन्सर असणार आहे. ही एवढं काय आहे रे? रास आहे बरं का. ही काय आली? रास. पण आपल्याला विचारलं काय रे? आपल्याला विचारलं काय बघा? चक्रवाढ व्याज. आपल्याला चक्रवाढ व्याज विचारला असेल तर मला सांगा, 13,310 रुपये रास आली आहे, त्यातली मुद्दल वजा करा. म्हणजे 13,310 मधले जर 10,000 वजा केले तर भेटतात किती? वरचे 3,310 रुपये. 3,310 रुपये हे काय भेटणार तुम्हाला? चक्रवाढ व्याज. हे काय भेटणार? चक्रवाढ व्याज. तर इथे लिहून टाकतो वाटल्यास. सर रास मधून वजा करा, तर आमचं चक्रवाढ व्याज भेटणार. चक्रवाढला शॉर्टकट मध्ये लिहितो सर, 13,310 वजा 10,000 किती? 10,000, आणि वजाबाकी केली तर 3,310 रुपये. 3,310 रुपये एवढं आम्हाला जमलं पाहिजे. ठीक, मग सर 3,310 रुपये हे चक्रवाढ व्याज आलंय, हे एका स्टेपनुसार आलंय. आम्हाला शेकडेवारीचं पर्सेंटेज काढता येत असेल, भारी जमत असेल तर या स्टेपने येणार. पण सर आम्हाला जर टक्केवारी चांगली जमत नसेल तर मग टेन्शन न घेऊ भाऊ, आपल्याकडे दुसरी स्टेप आहे. दुसरी स्टेप
मी कोणती फॉलो करायची ते नंतर सांगणार आहे, परफेक्ट फॉलो कोणती करायची ते नंतर सांगणार. पण पहिल्यांदा काय तर आपल्या सगळ्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने काढू शकतो ते पद्धत काढून घेतो. ठीक, चालू करतोय स्टेप 2. ठीक, समजून घ्या, हे स्टेप 2 सगळ्यात भारी आहे आणि मी आताच सांगून देतो आपण या स्टेप 2 ला जास्त करून याला फॉलो करणार आहे आणि काही ठिकाणी स्टेप 3 फॉलो करणार, स्टेप 2 ला जास्त फॉलो करणार. इथून पुढच्या सगळ्या प्रश्नाला स्टेप 2 फॉलो करणार. कशी असणार आहे बघा, जी ही मुद्दल दिली असेल ती मुद्दल लिहून टाका. सर मुद्दल किती आहे? 10,000 रुपये. हे लिहून टाकले बघा सर, 10,000. टेन्शन घेऊ नका. मला सांगा किती वर्षासाठी व्याज दिलं रे, किती वर्षासाठी कालावधी दिलाय? 3 वर्ष. जेवढ्या वर्षाचा कालावधी दिला असेल तेवढे वर्ष लिहायचं. किती वर्ष दिले? 3 वर्ष. तर लिहून टाका. बघा हे सर पहिलं वर्ष, नंतर सर हे दुसरं वर्ष, नंतर सर हे तिसरं वर्ष. 3 वर्षाचा कालावधी दिल्या म्हणून आम्ही 3 वर्ष लिहून टाकले. ठीक, 2 वर्षाचा दिला असता 2च वेळेस, 1 वर्षात दिला असता 1च वेळेस. ठीक, सर व्याजाचा दर किती दिला? 10%. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, आत्ता सांगितलंय चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज म्हणून बघा 10% दर दिला असेल तर याला लिहित असताना 100वर 10% आणि 100वर 10% म्हणजे किती रे? वाढून लिहायच्या, वाढून 100वर 10% म्हणजे वाढून. मग सर ते किती होतील? 110 होतील. ठीक, या दोघांचा गुणाकार असतो. इथं पण गुणाकार सेम असं 3 वर्ष आहे म्हणून इथं पण 110 आणि इथं पण 110. 3 वर्ष आहे म्हणून 3 वेळेस लिहायचं. 3 वर्ष आहे म्हणून 3 वेळेस, 2 वर्ष असतं तर 2 वेळेस, 1 वर्ष असतं तर 1 वेळेस, असं ते लिहिलेलं आहे. मग सर 100वर 10% होतं म्हणून 110 लिहिलं. 20% असतं तर 100वर 120, 100वर 120, 100वर 120. 15% असतं तर सर 100वर 115, 100वर 115, 100वर 115. असं आम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. आणि मला तर वाटतं आता लक्षात राहिला. काही असू द्या, वाढवलं म्हणलं की वरच लिहायचं, 100वर वाढवूनच लिहायचं. ठीक, तर एवढी जर तुम्ही मांडणी केली असेल तर एवढ्या मांडणीला आपण आता फायनल आन्सर काटाकाटी करूयात. ठीक, चला तर ही मांडणी जमली पाहिजे. चला बघा, 0 0 कट करायच्या. हा एक 0, हा एक 0 कट, कुठलाही 0 करा. हा एक 0, हा एक 0 कट, हा एक आणि हा एक कट. टोटल मोजा, हे 2 आणि हा एक 3, तर हे इकडचे 3 कोण राहिले तुमच्याकडे? सर 10 गुणिले 11 गुणिले 11 हे लिहून टाकले. सर 11 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजे 11चा घन किती आहे? 1331. आणि कोणत्याही संख्येला 10 ने गुणताय तर हा 0 त्याच्यावर नेऊन ठेवून द्यायचा. 1331 वर 0 ठेवला. माझं फायनल आन्सर आलं 13,310. आणि या फॉर्म्युल्यानुसार येत असताना तुमचं आन्सर रास येत असते. काय येत असते रे भावांनो? रास येत असते. लक्षात असू द्या, रास म्हणजे कोण? तुम्ही जी मुद्दल आणली होती ती मुद्दल आणि त्यामध्ये व्याज दोन्ही मिळून रास येत असते. तर रास किती आली? 13,310 रुपये. हे लक्षात असू द्या. सर रास 13,310 आली, आपल्याला चक्रवाढ व्याज विचारलं ना. आपल्याला काय विचारलं? चक्रवाढ व्याज. तर सरळ चक्रवाढ व्याज बराबर काय करायचं? 13,310 रास मधून मुद्दल वजा करायची. मुद्दल किती आहे सर? 10,000 रुपये. ठीक, सर 13,310 मधून 10,000 गेले तर आमच्याकडे राहतात किती? तर आमच्याकडे काय राहणार? हा 0 राहणार, हा 1 राहणार, हा 3 राहणार, हा 3 राहणार, एकातून 1 गेला 0. 3,310 आणि 3,310 हा काय आहे रे तुमचं? चक्रवाढ व्याज. इकडच्या शून्याला काही किंमत नसते. 3,310 रुपये काय? चक्रवाढ व्याज. बघा बरं, दोन्ही स्टेपने सेम आला करतात. हो सर रास 13,310 आणि चक्रवाढ व्याज 3,310. सर रास 13,310, चक्रवाढ व्याज 3,310. ते असं आम्हाला जमलं पाहिजे. पण मला तर वाटतं आता तुम्हाला भारी जमेल. हे असं भारी जमेल. आणि आपण जास्त करून या स्टेपनं फॉलो करणार. इथून पुढचे सगळे प्रश्न आपण या स्टेपनेच काढणार आहोत. तर हे लक्षात असू द्या, मला तर वाटतं आता तुम्हाला जमेलच रे बाबांनो. ठीक, याला एकदा व्यवस्थित लिहून घ्या. आणि सॉरी. ठीक, तर हे असं तुम्हाला जमलं पाहिजे. तर सर ह्या झाल्या 2 स्टेप. अजून एक स्टेप सांगतो. तशा तर खूप स्टेप आहेत, वेगवेगळ्या स्टेप आहेत. आपण या स्टेपला फॉलोच करणार नाही, इथे काहीच नाही, फक्त हे बेसिक सांगतोय तुम्हाला पर्सेंटेजसाठी. या स्टेपला आपण फॉलो करणार आहोत, 100% फॉलो करणार आपण याला. आणि अजून एक स्टेप असणार आहे, तिला पण आपण फॉलो करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणती स्टेप आहे? तर इकडे बघा, स्टेप 3. ही जी स्टेप सांगतोय ही स्टेप जसे याची लेवल वाढेल, प्रश्नाचीच लेवल जशी वाढेल त्या लेवलसाठी ही स्टेप कामी पडणार. जशी प्रश्नाची लेवल वाढेल, जसे थोडेसे हाय लेवलचे आपण प्रश्न घेणार, म्हणजे थोडेसे मीडियम लेवलचे आपण हाय लेवलचे प्रश्न घेणार, त्यावेळेस ही स्टेप आपल्याला कामी पडणार आहे. कसं बघा, सर मला सांगा रे तुम्हाला मुद्दल किती दिली रे? तर तुम्ही म्हणसाल सर 10,000 रुपये. हे लिहून टाकले.
10,000 रुपये सर मुद्दल दिलेली आहे, आम्ही लिहून टाकले मुद्दल 10,000. ठीक. आणि याच्यावर व्याजाचा दर दिलाय 10%. टक्केवारी भारी जमली पाहिजे, टक्केवारी भारी काढता यायला पाहिजे. ठीक. आणि वर्ष किती दिली रे? 3 वर्ष दिलेत. किती वर्ष दिलं? 3 वर्ष. ठीक. मग पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात असू द्या, पहिल्या वर्षाचा दिलाय कालावधी हा पहिल्या वर्षाचा इथं लिहूत, इथं दुसऱ्या वर्षाचं लिहूत, आणि इथं कोणत्या वर्षाचं लिहूत? तिसऱ्या वर्षाचं. 3 वर्ष. अच्छे से देख लो, अच्छे से समझ लो. अब मैं क्या करने वाला हूं सर, चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज पण असतं, मुद्दलवर पण व्याज असतं. आता समजा एखाद्या भाऊकडून मी 10,000 रुपये आणले, तो म्हणला दर वर्षाला 10% वाढतील सर. म्हणलं नो प्रॉब्लेम, तू दे म्हणलं फक्त. मग 1,000चे 10% काढले तर 1,000चे 10% काढल्यावर ते होतात 10,000चे 10% काढले म्हणजे इथं पॉईंट दिला, 1,000 भेटले तर ते किती झाले? 1,000 रुपये. किती झाले रे? 1,000 रुपये. तर पहिल्या वर्षाचं व्याज मला किती लागलं? तर 1,000 रुपये 10% नुसार. तो आला माझ्याकडं, सर म्हणे हे 10,000 रुपये मुद्दल आणि एका वर्षाचं 1,000 रुपये व्याज दोन्ही द्या म्हणे. म्हणलं भाऊ जराशी अडचण चालू आहे, थांब म्हणलं पुढच्या वर्षी देतो. तर तो म्हणला सर ठीक आहे, पण तुमच्याकडे आता माझे गेल्या वर्षी दिलेले 10,000 आणि या वर्षीचे 1,000 व्याज असे दोन्ही मिळून 11,000 रुपये झाले. म्हणला किती झाले? म्हणला 11,000. आणि तुम्हाला आता सांगितलं ना रे, चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज होय. चक्रवाढ व्याज म्हणजे काय रे? व्याजावर व्याज होय. बघा बघा बघा. मग सर पुन्हा तो दुसऱ्या वर्षी आला, सर म्हणला माझी मुद्दल जी होती ती मुद्दल किती होती? 10,000. त्या 10,000वरचं व्याज द्या म्हणला पहिले. म्हणलं ठीक आहे भाऊ, 10,000वरचं हे 1,000 रुपये व्याज लिहून ठेवलं साईडला. ठीक. 10,000वरचा कोणावरचं? 10,000वरचं. 10,000वरचं 1,000 ठेवलं, पण तो म्हणला सर व्याजाचं व्याज तर गेल्या वर्षी किती होतं रे? 1,000. आणि याचे 10% जर मी काढले तर याचे 10% किती होतात? 100. याचे 10% किती होतात? 100. तर याचे 10% म्हणजे याच्यावर किती रुपये व्याज लागलं मला? 100 रुपये. म्हणजे बघा दुसऱ्या वर्षीची कंडिशन बघा, याच्यावर तर व्याज लागलं आणि परत याच्यावर सुद्धा व्याज लागलं, दोन्हीवर व्याज लागलं मला. तर ह्या गोष्टी लक्षात असू द्या, दुसऱ्या वर्षीला दोन्हीवर व्याज लागलं म्हणजे मुद्दलवर तर द्यावंच लागलं आणि परत व्याजावर व्याज द्यावं लागलं. म्हणलं भाऊ तो आला ना माझ्याकडे 2 वर्ष झाला. म्हणलं भाऊ एवढं वर्ष थांब, म्हणलं पुढच्या वर्षी नक्की देतो. म्हणलं कधी? पुढच्या वर्षी नक्की देतो म्हणलं. मग म्हणलं तो ठीक आहे सर, पण मी ना आता तुमच्याकडे मुद्दल जी दिली होती त्याच्यावर व्याज लावणार. तर 10,000चे 10% किती रे? तर 1,000. 10,000चे 10% 1,000. म्हणलं सर पुढच्या वर्षी म्हणजे पहिल्या वर्षाचं व्याज, तर या 1,000वर व्याज लागलं किती रे? 100. ठीक. नंतर सर या दुसऱ्या वर्षाच्या 1,000वर 100 आणि सर याच्यावर 10% म्हणजे 10. 100चे 10% म्हणजे 10 ना. तर एवढं व्याज लागलं. ठीक. तर हे असं आम्हाला टोटल व्याज लागते, व्याजावर व्याज या गोष्टी. ठीक. सर आम्हाला ही काही स्टेप जास्त कळेल, थोडा वेळ थांबा. एकदा पहिले बेसिकचे प्रश्न समजून घेऊ. या स्टेपकडे गेला ना ओव्हरऑल सगळी कन्सेप्ट तुम्हाला कळून देईल. ठीक. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. तर सर हे जे आले हे सगळंच्या सगळं जे असणार आहे, हे सगळं जे असणार आहे हे तुमचं चक्रवाढ व्याज असतं. हे काय असतं रे? तुमचं चक्रवाढ व्याज. या सगळ्यांची बेरीज. कोणत्या सगळ्यांची? चला कोणतं करू दिसतंय? ओके, हे दिसतंय सर. व्हाईट ठेवतो आपण वाटल्यास. हे व्हाईट कलर मध्ये जे दाखवलंय, हे व्हाईट कलर मध्ये, तर हे तुमचं सगळं म्हणजे चक्रवाढ व्याज असतं. काय असतं? चक्रवाढ व्याज असतं. तर त्याला नाव देतो आपण. हे सर आमचं आहे चक्रवाढ व्याज. काय आहे? चक्रवाढ व्याज. फ्रेमलाच करतो. ठीक. चक्रवाढ व्याज. सर चक्रवाढ व्याज बघा किती आले तर 1,000 3,000 200 300 310 3,310 हे तुमचं चक्रवाढ व्याज आलंय बघा. 3,310 हे तुमचं काय आलं? चक्रवाढ व्याज. ठीक. तर असं आम्हाला चक्रवाढ व्याज सुद्धा काढता आला पाहिजे. टेन्शन घेऊ नका. ही स्टेप मी एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यावर आणि स्पेशल त्याच्यावर कसे प्रश्न सोडवतात तो घेऊन येणार आहे. त्यामुळं इथं नाही समजलं तरी चालेल, पण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे लिहिलेला असू द्या. एकदा सांगून देतो बघा, या फॉर्म्युल्यानुसार सोडवत असताना काही गोष्टी असणार आहेत बघा. या फॉर्म्युल्यानुसार मी अजून काही गोष्टी करू शकतो. म्हणजे हे एवढं जे आलेलं असतं बघा, मी ज्याला कुठल्या रंगाने दाखवतोय? ब्ल्यू रंगाने दाखवतोय. निळ्या रंगाने ज्याला दाखवतोय तर निळ्या रंगाने आलेलं जे असतं हे निळ्या रंगाचा. थोडस कलर वेगळा देतो मी. कलर कोणता देऊ? निळाच देतो आपण. हे जे निळ्या रंगाचं आलंय हे आपलं सरळ व्याज असतं. काय असतं? सरळ व्याज. लक्षात असू द्या, निळ्या रंगाने जे आलंय ते आपलं सरळ व्याज असतं. हा दिसते, काय टेन्शन नाही, सरळ व्याज असतं. चला. आणि सर दुसरं ते राहिलेलं काय? मग राहिलेल्याला आपण वाटल्यास पिंक रंगाने दर्शवतो. पिंक रंगाने हे एवढं राहिलेलं आहे ना, एवढं राहिलेलं आहे.
तर हे जे एवढं राहिलेलं असतं हे आपलं इकडं खाली दर्शवतो, हे जे असतं आपलं सरळ व्याज. व्यवस्थित आहे का? हे लय महत्वाचं आहे. आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. काय काय रे भाई ये, अरे क्या है भाई तू, चल 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 उधर चल, अरे जाना भाई, नो थँक्स. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील हा फरक असतो. काय असतो? फरक. म्हणजे आपल्याला पुढे चालून सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक विचारणार आहे, तर तो हा फरक असतो. ठीक, कसा असणार, काय असणार, त्या गोष्टी मी सांगणार आहे. त्यामुळे या स्टेपचं नका टेन्शन घेऊ. आपण जास्त फॉलो या स्टेपला करणार आणि या दुसऱ्या स्टेपनुसारच जाणार. तर चला याच्यावरचे लगेच प्रश्न चालू करूयात. याच्यातली ही महत्वाची स्टेप दुसरी, ती लिहिलेली असू द्या, त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे. ठीक, चला बघा मग या प्रश्नाला चालू करूयात. हा पहिला प्रश्न आपण चालू करणार आहोत. प्रश्न तुमच्याकडे लिहिलेला असला पाहिजे, प्रश्न तुमच्याकडे लिहिलेला असला पाहिजे आणि तुम्हाला जमायला पाहिजे. ठीक, बघा, दशादशे 10,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? चला, पण दशादशे दर किती दिलाय? 5 दिलाय. तर टेन्शन घ्यायचं नाही, पटापट काढायचंय. सर मुद्दल किती दिली हो? 10,000. लिहून टाका, हे बघा 10,000 गुणिले व्याजाचा दर हो सर 5 दर. व्याजाचा दर 5 दर. किती वर्ष आहे? 2 वर्ष आहे. किती वर्ष आहे? 2 वर्ष. म्हणून सर हे पहिलं वर्ष आणि हे सर दुसरं वर्ष. टेन्शन घ्यायचं नाही, लिहून टाकलं 2 वर्ष. सर 2 वर्ष लिहून टाकलं. व्याजाचा दर किती आहे? 5. व्याजाचा दर किती आहे? 5. तर 100वर 5 ना, 100वर 5 तर किती घेता? 105. आणि असं 2 वर्षाचं आहे म्हणून इथं पण 100वर 105. ठीक, व्याजाचा दर 5 आहे म्हणून 105 लिहून टाकणार. ठीक, चला करा यांची काटाकाटी, करा काटाकाटी. एवढी मांडणी महत्वाची आहे. बाकी कॅल्क्युलेशन तर तुम्ही करून टाकसाल, तुम्हाला जमतं कॅल्क्युलेशन. ठीक, बघा, हे 2 शून्य, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य, हे 2 शून्य कट. इकडे राहिलं 1. 1चं काही टेन्शन नाही. कोण राहिलंय? 105 गुणिले इथं कोण राहिलं? 105. हा 1 घेतला काय नाही घेतला काय काही फरक पडत नाही. सर 105 गुणिले 105 म्हणजे 105चा आपल्याला काय करायचं रे? वर्ग. दोघांचा गुणाकार करतोय म्हणजे काय करायचा? वर्ग. आणि वर्ग करण्याची ट्रिक्स मी आपल्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, वर्ग वर्गमूळ प्रकारात. बघा बघा सर, नाही कोणी पाहिले नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो. या 5चा करा वर्ग. सर 5चा वर्ग तर 25 असतो हो. मग लिहून टाका, काय टेन्शन घेऊ नका. पण ही ट्रिक्स फक्त कुठे लागू होते? जर एकक स्थानी 5 हा अंक आला तरच. आता इथे एकक स्थानी 5 आला म्हणून 5चा वर्ग 25 करून टाकला. नंतर राहिलेली संख्या कोणती आहे? 10. आणि 10च्या नंतर किती येत असतात? 11. सर 10च्या नंतर 11 येत असतात, मग त्या दोघांचा काय करा? गुणाकार. अरे भाई 11 10 किती होत असतात? सर 11 10 तर 110 होतील ना. बस या दोघांना जोडून लिहा, तुमचं फायनल आन्सर आलाय 11,025. 11,025. तर हा तुमचा काय असणार आहे? या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. भाई 11,025 रुपये ही तुमची चक्रवाढ व्याज नाही बरं का. ही काय आहे? रास आहे. काय आहे? रास. हे काय आहे? रास. पण आपल्याला विचारलं काय रे? बघा बरं आपल्याला विचारलं चक्रवाढ व्याज किती. काय विचारलं? चक्रवाढ व्याज किती. तर टेन्शन घेऊ नका. चक्रवाढ व्याज किती? तर आता तुम्हाला मी रासचा फॉर्म्युला सांगितला होता, पण परत एकदा लिहून टाकतो. रास बरोबर मुद्दल प्लस काय रे? व्याज. हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक, मग सर व्याज म्हणजे कोणतं? तर व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज. तुमच्याकडे रास किती आले बघा, एकदम स्टेप बाय स्टेप सांगतोय, लक्षात असू द्या. रास किती आली तुमची? 11,025. ठीक, मुद्दल किती आहे सर? मुद्दल 10,000 रुपये. लिहून टाका ना, 10,000 रुपये प्लस व्याज जशास तसं. ठीक, व्याज जशास. मला सर हे प्लसचे 10,000 इकडे गेल्यास कशाचे होतील? मायनस. इकडे कोण राहिले? व्याज. आता व्याज तिकडे लिहिलं काय आणि इकडे लिहिलं काय, काही फरक पडत नाही. मग आम्ही 11,025 मायनस 10,000. अरे भाई 11,025 मधून 10,000 गेले. लॉजिकल आहे ना. 11,000तून 10,000 गेले, राहिले 1,000 आणि वरचे 25. 1,025 रुपये. 1,025 रुपये हे तुमचं कोणतं व्याज असणार आहे रे? चक्रवाढ व्याज असणार आहे. कोणतं व्याज असणार आहे? चक्रवाढ. आपण चक्रवाढ व्याज शिकतोय म्हणून चक्रवाढ असणार आहे, असं लक्षात असू द्या. ठीक, असं बेसिक गोष्ट लक्षात असू द्या. आणि एक महत्वाची गोष्ट, आपण या कन्सेप्टनुसार जे सोडतोय याच्यानुसार येणारा आन्सर हे आपलं नेहमी रास येत असते. काय येत असते? रास. ही गोष्ट लक्षात असली पाहिजे तुम्हाला. ठीक, तर मला वाटतं लक्षात ठेवू. चला करूयात आता याच्यावरचे प्रश्न पटापट सोडवणं चालू करतो. हे बघा दुसरा प्रश्न. दशादशे 10 दराने 40,000 रुपयाचे 3 वर्षाचे, किती वर्षाचे विचारलं आता? 3 वर्षातील चक्रवाढ व्याज किती? काही टेन्शन घेऊ नका. मुद्दल किती म्हणलं सर? बघा सर मुद्दल म्हणले सर 40,000. हे लिहून टाकलं. ठीक, मुद्दल म्हणले 40,000. ठीक, मुद्दल म्हणले 40,000. सर मुद्दल म्हणले 40,000. किती वर्षाचं म्हणलं रे? 3 वर्ष. तर हे आमचं पहिलं वर्ष, हे आमचं दुसरं वर्ष आणि हे आपलं कितवं वर्ष रे? तिसरं वर्ष. कितवं वर्ष? तिसरं वर्ष.
सर व्याजाचा दर 10, टेन्शन घेऊ नका, 3 वर्षाचा व्याजाचा दर. पहिल्यांदा सर 100वर 10, 100वर 10 म्हणजे किती रे, तुम्हाला म्हणावं लागेल सर 110. टेन्शन घेऊ नका, लिहून टाका, 3 वेळेस लिहावं लागेल, 3 वर्षाचं म्हणलं म्हणून 3 वेळेस. सर इथे पण 100वर 110, इथे पण सर 100वर 110. ठीक, चला करा काटाकाटी, करा काटाकाटी करा. एवढी मांडणी महत्वाची आहे. ऑलमोस्ट तुमचा आन्सर आला, रास भेटून गेली तुम्हाला, रास भेटून गेली. चला करूयात काटाकाटी. बघा सर हा एक शून्य कट, हा एक कट, हा एक आणि हा एक कट, हे 2 आणि हा एक, असे टोटल मिळून 3 शून्य कट. माझ्याकडे राहिले 40. इकडे कोण कोण राहिले बघा, 11 गुणिले 11 गुणिले हे लास्टचे 11, असे मिळून राहिले. 11चा घनपाठ असला पाहिजे तुम्हाला. 11चा घन सर, 11चा घन 1331, तोपर्यंत हे 40 जशाच तसे. 11चा घन आहे 1331, घनपाठ करा. तुम्हाला बरेच वेळेस सांगतोय मी, घनपाठ ठेवले असं ठेवायचे. तर चल सर मग या 40 वरचा हा शून्य साईडला, म्हणजे इथं राहिले फक्त 4. चला 4चा गुणाकार करणं चालू करत. सर 4 1 4, 4 त्रिक 12, 12शी 2, हातचाला 1, 4 त्रिक 12, 12 हातचा आलेला 1, 13, 13शी 3, हातचाला 1, 4 1 4. म्हणजे फायनल आन्सर किती येणार आहे, फायनल आणि फायनल आन्सर येणार सर 43,240 रुपये. 43,240 रुपये सर. ही ना आमची ना रास आली रे बाई. काय आली रे, रास. ही काय आली, रास. आणि सर रास ही झाली असेल तर आम्हाला चक्रवाढ व्याज काढायचंय. आपल्याला काय काढायचंय, चक्रवाढ व्याज. काय विचारलं बघा आपल्याला, सर चक्रवाढ व्याज. तर चक्रवाढ व्याज आलंय म्हणजे आपल्याला चक्रवाढ व्याज काढण्यासाठी रास मधून काय वजा करायची, मुद्दल वजा करून टाकायची. वाटलं डायरेक्ट लिहून ठेवतो बघा, हे चक्रवाढ व्याज बरोबर चक्रवाढ. बरं चला एकदा लिहूनच टाकू ना, पूर्ण लिहून टाकू वाटलंस. ठीक सर, रास बरोबर काय असतं, तर रास बरोबर मुद्दल प्लस व्याज, चक्रवाढ व्याज. मुद्दल प्लस व्याज. आपल्याला आता काढायचं व्याज. व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज. तर तुम्हाला काय करावं लागेल सर, रास मायनस काय करावं लागेल, मुद्दल. ही गोष्ट लक्षात असली पाहिजे तुमच्या. तसं तर हाच फॉर्म्युला आहे, याच फॉर्म्युल्यावर तुमचा आन्सर आला पाहिजे. ठीक, तर चक्रवाढ व्याज काढण्यासाठी रास मायनस काय करावं लागेल, मुद्दल. सर रास किती आहे, तर रास आली सर 43,240 मायनस मुद्दल किती आहे सर 40,000. हे लिहून टाकली 40,000. चला करा यांची वजाबाकी. सर 43,000तून 40,000 गेले म्हणजे वरचे राहिले ना, वर किती आहेत 3,240. वजाबाकी तुम्ही केली पाहिजे आणि फारी जमली पाहिजे. 3,240 रुपये हे तुमचं काय आहे रे, चक्रवाढ व्याज आहे. काय आहे, चक्रवाढ व्याज. आणि हे तुम्हाला जमलं पाहिजे. मला तर वाटतं जमेल, भारी जमेल. ठीक, अपेक्षित आहे तुमच्याकडून हे जमलंच पाहिजे. असं जमलं पाहिजे. बेसिकचे प्रश्न भारी जमतील. ठीक, चला बघा पुढं बघा. असंच एक पुढचा प्रश्न आणि बेसिकचा प्रश्न आहे, भारी प्रश्न आहे. ठीक, सोपा आहे. 3 वर्षाचं दिलं. किती वर्षात दिलं, 3 वर्षाचं. किती हजाराचं, 90,000. चला चालू करत, सोडून चालू करत. बघा सर 90,000 म्हणलंय म्हणून हे आम्ही 90,000 लिहून टाकलं. 90,000. 3 वर्षाचं म्हटलंय म्हणून पहिलं वर्ष पटापट लिहून टाकायचं. हे गरज नाही तुम्हाला, समजेपर्यंत एकदा लिहितो मी, नंतर तुम्हाला समजल्यावर काही टेन्शन नाही. दुसरं वर्ष आणि हे तिसरं वर्ष. ठीक, चला मला सांगा 100वर किती टक्के म्हणलं रे, 10%. तर 100वर 10 म्हणून 110. सेम दुसऱ्या वर्षाला पण 100वर 10 म्हणून 110 आणि सर तिसऱ्या वर्षाला पण 100वर 10 म्हणून 110. ठीक, बस एवढी जर मांडणी तुम्हाला आली असेल तर ऑलमोस्ट तुमचा आन्सर आलं म्हणजे आला. चला करूयात काटाकाटी. बघा करूयात काटाकाटी. सर हा एक शून्य कट, हा एक कट, इक्वल शून्य कट करा, हा एक कट, 2 आणि 1 3, हे इकडचे 3. चला बस 90 गुणिले सर 11 गुणिले 11 आत्ता केलं होतं ना रे, किती झालं, 1331. आणि इथं 90 वरचा हा शून्य जशाच तसा. सर 9 1 9 आणि 9 त्रिक 27, 27शी 7 हातचे आले 2, 9 त्रिक 27, 27 आणि 2 29, 29शी 9 हातचे आले 2, 9 1 9, 9 2 11. तर माझं फायनल आन्सर किती आला बघा, 1,19,790. ही तुमची आली रास. ही काय आल्या, रास. आणि आत्ता सांगितलं तुम्हाला ही रास आली. आपल्याला काय विचारलं, चक्रवाढ व्याज. जर आपल्याला रास विचारली असती तर हे आन्सर लिहिलं असतं, पण आपल्याला काय विचारले, चक्रवाढ व्याज. लक्षात असू द्या, कधी कधी चक्रवाढ व्याज विचारतात, कधी कधी रास विचारतात. मग दोन्हीपैकी कोणतेही विचारलं ते आम्हाला जमलं पाहिजे, कोणतेही विचारलं ते आम्हाला जमलं पाहिजे. आणि मला तर वाटतं आता जमेलच. ठीक, अपेक्षा आहे तुमच्याकडून असं जमेल म्हणून. चला चक्रवाढ व्याज विचारलंय म्हणून सरळ सरळ रास मधून काय वजा करणार रे, तर रास मधून सर आम्ही, रास किती आहे, 1,19,790. 1,19,790 मायनस मुद्दल. मुद्दल किती आहे सर, 90,000. 90,000. तर 90,000ला लिहित असताना व्यवस्थित एकाखाली एक अंक आले पाहिजे. बघा 90,000 यांची काय करायची, वजाबाकी जमली पाहिजे. सर शून्याचं काही टेन्शन नाही, 9तून शून्याचं पण काही टेन्शन नाही, 7तून शून्याचं पण काही टेन्शन नाही. 0 नाही लिहायचा, 7 लिहायचं सर. हा, याचं पण काही टेन्शन नाही. 11तून 9 गेले, राहिले किती 2. तर फायनल आन्सर किती, 29,790. हे तुमचं काय आहे,
चक्रवाढ व्याज आहे आणि यालाच आपण काय म्हणतो चक्रवाढ व्याज आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मला तर वाटतं आता हे प्रश्न तुम्हाला भारी जमतील आणि जमलेच पाहिजे. तिन्हीच्या तिन्ही प्रश्न आतापर्यंत जेवढे घेतले तेवढे सगळे कन्सेप्ट आणि तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. परत एकदा सांगतो बघा, जी मुद्दल दिली ती अगोदर लिहून टाकायची. 10% दराने आहे म्हणून 100वर 10, 100वर 10, 100वर 10 वाढवून लिहायचे आणि जेवढ्या वर्षात दिले, 3 वर्षात दिले म्हणून 3 वेळेस, 2 वर्षात दिलं म्हणून 2 वेळेस असं आपल्याला लिहावं लागेल. ठीक. आता थोडंसं जर याच्यामध्ये चेंजेस आले तर मग कसं सर, 1, 2, 3, 4 वर्षाचं आलं पण मध्येच जर 1.5 वर्ष 2.5 वर्ष अशा आले तर मग काय करायचं बघा इकडे. चला एखादा प्रश्न समजून घ्या, बघू द्या कोणता प्रश्न आहे. तर हा 10 दराने 5,600 रुपयाचे किती वर्षाचे, 1.5 वर्षाच्या. आता व्यवस्थित आहे का, 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती असं विचारलं. 1.5 वर्षाचे विचारण्याऐवजी आपल्याला असंही विचारत होते 1.5 वर्षाचे किती. ठीक. तर याचाही अर्थ काय असतो, 1.5 वर्षाचा असतो. ठीक. याचाही अर्थ काय असतो, 1.5 वर्ष. सर 1.5च्या ऐवजी आपल्याला 1.1/2 असं बी आलं तर याचाही अर्थ काय असतो, 1.5 वर्षाचा असतो. 1/2 याचा अर्थ अर्धे वर्ष. ठीक. तर याचाही अर्थ असं लक्षात असला पाहिजे. मग सर या 1.5 वर्षाचं करायचं काय समजून घ्या, हे लय महत्वाचा पॉईंट होता. आता लय महत्वाचा पॉईंट आहे, 1.5 वर्ष हे शब्दात येऊ द्या, असं येऊ द्या किंवा असं येऊ द्या, तिन्हीच्या तिन्ही गोष्टी असू द्या. आपली जी स्टेप आहे त्या स्टेपला फॉलो करा. सर हे 5,600 जशास तसे मुद्दल लिहून टाकले. पहिल्यांदा म्हणले 1 वर्षाचं आणि दुसऱ्यांदा किती वर्षाचं, 1.5 वर्ष आहे. तर दुसरं वर्ष पूर्ण झालं का रे, नाही, म्हणून 2 वर्ष नाही लिहायचे. इथं काय लिहावं लागेल आपल्याला, अर्धे वर्ष. ठीक. सर अर्धे वर्ष म्हणजे सर 1/2 वर्ष. 1/2 अर्ध्या वर्षाचं म्हणजे काय, 1/2. इथं करत असताना काय करायचं बघा, पहिल्या वर्षाचं काय टेन्शन नाही ना, 10% व्याजाचा दर आहे तर 100वर 110 जशास तसे हे पहिल्या वर्षात झालं. पण सर पुढच्या अर्ध्या वर्षाचं करायचं काय, तर अर्ध्या वर्षाचं करत असताना खाली 100 जशास तसे. पण व्याजाचा दर लिहित असताना काय लिहायचं, बघा सर 10% व्याजाचा दर आहे ना, 10% व्याजाचा दर आहे, अर्ध्या वर्षाचा विचारला म्हणजे 1/2चा विचारला. मी साईडला लिहितो समजण्यासाठी. 10% व्याजाचा दर आहे, अर्ध्या वर्षाचा विचारला, अर्ध्या वर्षाचा, म्हणून 1/2 काय करायचं, त्याला गुणायचं. कोणाला, दराला, व्याजाच्या दराला. कारण हा दर जो असतो सा म्हणजे साल असते. सा म्हणजे काय असतं, साल म्हणजे वर्षाला असते. कशाला असते, वर्षाला. वार्षिक दर असतो तो कसा असतो, वार्षिक म्हणजे पूर्ण 12 महिन्याचा तो दर असतो. पण आपल्याला किती काढायचा आहे सर, अर्ध्या वर्षाचाच काढायचा आहे म्हणून त्याला 1/2 ने गुणायचं, अर्धा वर्ष आलाय म्हणून. सर याच्या व्यतिरिक्त वेगळं आलं तर काय टेन्शन घेऊ नका, पुढचं मी सांगतो तुम्हाला. ते पहिल्यांदा एवढं करून घ्या. सर 2 10 आणि 5 5 म्हणजे इथं 5%ची वाढ होणार आणि 5% वाढ म्हणजे किती होईल रे, 105. तर इथं आमची वाढ किती झाली पाहिजे, 5% वाढ झाली पाहिजे, म्हणजे 5% दर असला पाहिजे. 5% काय असला पाहिजे, दर. ही गोष्ट लक्षात असू द्या, ती गोष्ट क्लिअर झाली पाहिजे. इथं 10 होतं म्हणून 10ला 1/2 ने गुणलं. तिथं 20 असतं तर 20ला 1/2 ने गुणलं असतं. जे कोणतंही असतं त्याला आपण कशाने गुणलं असतं, 1/2 ने, आणि ते इथे लिहिलं असतं. ठीक. क्लिअर होतंय. मला तर वाटतं आता हा पॉईंट तुमचा 100% क्लिअर झालाच असेल. ठीक. चला आता हे जर क्लिअर झालं असेल तर पुढचं तुमचे कर्माचे भोग आहेत, तुम्ही काटाकाटी करायची फक्त, व्यवस्थित करूयात काटाकाटी. बघा 0 कट करा, हा एक 0 कट, हा एक आणि हा एक कट, इथला एक आणि इथला एक कट. कोण राहिले बघा तुमच्याकडे. सर माझ्याकडे राहिले इथं 56 राहिल्या, इथं वर राहिले 11, खाली राहिले 10 आणि गुणिले इकडे कोण राहिल्या 105. खालचा एक घेतला काय नाही घेतला काही टेन्शन नाही. चला काटाकाटी करा. बघा 5 भाग झाल्यासारखा वाटतोय. 5 1 5, 5 2 10, 5 2 10, 5 1 5, 21चा गेला. 2 ने 56 ला जातो द्या, 2 1 2, 2 2 4, उरला एक झाले 16, 2 8 16. कोण राहिले सर, इथं राहिले 28, इथं राहिले 11 आणि इकडे कोण राहिले रे 21. बस यांचा गुणाकार करायचा. आता बघा मी गुणाकार करत असताना कसं करतो, तुम्हाला जो पाडा चांगला येतो त्याला साईडला ठेवायचा. कधी पण मला 11चा, मला वाटतं 11चा गुणाकार साईडला करू शकतो मी. 11 साईडला व्यवस्थित ठेवून दिले. आता मी या दोघांचा गुणाकार करतोय. 28 गुणिला किती करतो रे, 21. 28 गुणिला किती करतोय, 21. सर 28 गुणिला 21 म्हणजे 28चा पाडा. 28 1 28 हे गुणाकार चिन्ह जशाचं. 28 1 28 8, हातच्या आले 2, 28 1 28, 28 2 56, 56 2 किती रे, 58, 588. किती आला, 588. आता बघा मी या दोघांचा गुणाकार कसा करतोय. त्या दोघांच्या गुणाकारासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली, तशी आपल्या युट्यूब चॅनलला टाकून ठेवलेली आहे. बघा मी ट्रिक्सनुसार सांगतो. बघा जर मला 588 गुणिला 11 करायचं असेल, गुणिला किती करायचं रे, 11. कोणत्याही संख्येसोबत जर 11चा गुणाकार करायचा असेल तर ही ट्रिक्स करायची. पहिली संख्या जशी असते तशी लिहा, 8. दोघांची बेरीज 8 आणि 8 16, 16शी फक्त 6 लिहायचे, हातचा 1 ठेवायचा. इकडची संख्या सोडून द्या. नंतर सर 8 आणि 5 13,
8 आणि 5 13, 13 हातचा आलेला एक 14, 14शी 4, पुन्हा हातचा एक, नंतर सर इकडचे सोडून द्या, 5 मध्ये 1 मिळवत झाले 6, म्हणजे यांचा गुणाकार किती आला सर, तर 6468, 6468 एवढं त्यांचा गुणाकार आला. आणि त्यांचा गुणाकार आलाय म्हणजे ही काय आली आमची रास आली, ही काय आली आपली रास आली. 6468 रुपये काय आले रास. कसंही करा बाई, कसंही करा, फक्त फायनल आन्सर करा. सर तुमचा गुणाकार काय आम्हाला पटला नाही, तुमच्या गुणाकारानुसार करा, फक्त या तिघांचा गुणाकार 28 गुणिले 11 गुणिले 21 यांचा गुणाकार व्यवस्थित करा. भाई ही तर आली रास. आपल्याला काय विचारलं सर, आपल्याला विचारले चक्रवाढ व्याज. काय विचारलं आपल्याला, चक्रवाढ व्याज. तर चक्रवाढ व्याज आपण इकडे काढू, हे व्याजाचा दर तुम्हाला लक्षात असला पाहिजे. सर चक्रवाढ व्याज काढायचंय तर आपण म्हणत असतो रास मधून आपली मुद्दल वजा झाली पाहिजे. सर रास आहे 6468 रुपये मायनस किती रे, 5600, 5600. सर 8चं काही टेन्शन नाही, 6चं काही टेन्शन नाही, 64 मधून 56 गेले किंवा 4 मधून 6 तुम्ही जशी वजा करता तशी करा. सर 4 मधून 6 जात नाही, याच्याकडून हातचा घेतला झाले 14, 14 मधून 6 गेले, 14 मधून 6 गेल्यास सर राहिले 8 आणि इकडे 5 मधून 5 गेले राहिले 0 किंवा 868 रुपये. हे तुमचं कोणतं व्याज आलं रे, 868 रुपये हे तुमचं चक्रवाढ व्याज आलंय. किती वर्षाचं, 1.5 वर्षाचं, 1.5 वर्षाचं. नवीन काहीच नाही केलं, फक्त नवीन काय तर हे अर्ध्या वर्षाचं. हा तुमचा IMP पॉईंट आहे, तर याला लक्षात असू देत. चला ठीक, मला तर वाटतं तुम्ही लक्षात ठेवसाल आणि काय केलं तरी इकडे आहेच लिहिलेलं. अपेक्षा आहे तुमच्याकडून हे लक्षात ठेवसाल. तर चलतो एका याच्या असंच आता प्रश्नाची लेवल थोडी मी चेंज करत जाणार आहे. बघ पुढचा प्रश्न बस सेम आहे, फक्त इथं 1.5 वर्षाचं दिले, हे लिहिले बघा असं 1/2 वर्ष. म्हणजे मागं मी तुम्हाला सांगितलं ना, ते असं येऊ शकतं, असं येऊ शकतं, असं येऊ शकतं, तर त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. सेम प्रोसेस चा करा पटापट. सर 20,000 रुपयाचं दिले, तर 20,000 लिहून टाकलं. 20,000चे 20 दराने दिल्या. तर पहिलं वर्ष जशाच तसं आणि नंतरचं अर्ध्या वर्ष आहे म्हणजे 1/2 वर्ष आहे. ठीक, 1/2 वर्ष म्हणजे चला आपण अर्ध्या वर्ष म्हणत असतो. आता इथं बघा, तिकडे करत बसायचं नाही, साईडला इथेच करायचं. सर 100वर 20, 20 म्हणजे किती रे, 120. सर इथं 100वर 20, इथं 100वर 20, इथं 100वर 20 म्हणजे काय बघा, 1/2 वर्ष. बरं साईडला करतो आपण म्हणजे इथे मिचड होणार नाही. 1/2 वर्ष. तर व्याजाचा दर किती आहे रे, 20% गुणिला 1/2, बेक बे 10, 10 1 10, म्हणजे व्याजाचा दर किती टक्के घ्यायचा, 10% घ्यायचा. कधीचा अरे येतो का वर येतोय रे, हे 10% दर. हा कधीचा, वरच्या अर्ध्या वर्षाचा 10% दर असला. पूर्ण वर्षाचा 20% आहे ना, तर मग अर्ध्या वर्षाचा तर 10% येईल. कळलं पाहिजे ना, पूर्ण 12 महिन्याचा 20% आहे तर अर्ध्या वर्षाचा 10% येईल ना, अर्धा होईल ना दर. मग इथं दर आम्ही किती घेणार, 10% वाढले आणि 10% वाढले म्हणजे किती रे, 110. 10% वाढले म्हणजे किती, 110. असं आपल्याला जमलं पाहिजे. मला तर वाटतं तुम्हाला आता हे जमलं आणि जमलंच. ठीक, करा काटाकाटी. बघा हा 1 0, हा 1 0 कट, नंतर सर या शून्याला हा 0 कट करा आणि या 2 शून्याला हे 2 0 कट करा. कोण राहिले, इथं राहिले सर 200, इथं राहिले तर 12 आणि इथं राहिलेत 11. मला पुन्हा 11चा पाडा भारी येतो असं वाटलं, मी हे 2 0 साईडला लिहून टाकले. 12 1 12 आणि 12 2 24, 24 गुणिले मला करायचे 11. सर हे 2 0 परत साईडला लिहून टाका. 11चा पाडा जमला पाहिजे. 4 जशास तसे, 4 आणि 2 6 आणि 2 जशास तसे. 26,400 रुपये. बाई ही तुमची काय आली रे, काय आली रे, काय आली रे, तुम्ही म्हणसाल सर रास आली. काय आली, रास आली. पुढचं कॅल्क्युलेशन तर तुम्हाला जमेल, काय विषय नाही. फक्त नवीन कन्सेप्ट कोणती तर ही तुम्हाला इथली लक्षात असली पाहिजे. अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्हाला लक्षात राहील म्हणून. ठीक, तर हे असं जमलं पाहिजे. सर 26,400 रुपये रास आले. आपल्याला विचारले चक्रवाढ व्याज. मी दरवेळेस चक्रवाढ व्याज विचारतोय, पण परीक्षेला तुम्हाला रासही विचारू शकतात. रास विचारली तर हे आन्सर लिहायचं आहे, रास विचारली तर 26,400 रुपये हे आन्सर लिहायचं आहे. असं लक्षात असू द्या. मला तर वाटतं तुम्ही लक्षात ठेवाल. आता चक्रवाढ व्याज काढायचं. काय काढायचं, चक्रवाढ व्याज. चला 26,400 मायनस किती रे, 20,000. हे 20,000 लिहू टाका. हा 0 0 4 6 जशाचे 2 गेले 0. 6,400 रुपये. 6,400 रुपये हे तुमचं काय आहे रे, काय आहे रे, चक्रवाढ व्याज. तर 6,400 रुपये चक्रवाढ व्याज आहे असं तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्हाला हे लक्षात राहील म्हणून. ठीक, चालायचं पुढं. तर बघा असेच प्रश्न असणार आहेत. थोडीशी लेवल वाढवते. इथं काय आहे तर इथं थोडंसं वेगळं आहे. आता हे इथं लिहिण्यात थोडंसं मिस्टेक आहे, ते प्रिंटमध्ये तसं आहे. त्याला काय आहे बघा ते समजून सांगतो. हे जे असं आहे याला असं लिहायचं आहे बरं का, तुम्ही तुमच्याकडे लिहिलं असं पाहिजे. 1.2/5 वर्ष, 1.2/5 वर्ष असं लिहिलेलं आहे त्या. तर असं लक्षात असू द्या, 1.2/5 वर्ष. सर 2/5 वर्ष म्हणजे नेमके किती, त्याची काहीच गरज नाही भाऊ, आपल्याला ते काढत बसायचं का नाही. 2/5 वर्ष काही असू द्या, आपल्याला त्याची गरज नाही.
आपल्याला महत्वाचं काय आहे ते अपूर्णांकात दिले ते महत्वाचं आहे. 2/5 वर्ष. बघा व्याज तुम्हाला मुद्दल किती दिले रे? 25,000. ही थोडीशी हाईट झाली सर, टेन्शन घेऊ नका, लिहून टाका सर. 25,000 मुद्दल दिले, आम्ही लिहून टाकले 25,000. ठीक, इथं दिले पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष पूर्ण दिलं का रे? नाही ना, 2/5 आहे ना, हे 2/5. 2/5 वर्ष हे तर लई सोपं झालं सर, आम्हाला ऑलरेडी दिले. मग आम्हाला अर्ध्या वर्ष म्हणजे 1/2 लिहावं लागलं होतं, इथं तुम्ही ऑलरेडी दिले 2/5 वर्ष. पण मुलांना असं आलं की जरा टेन्शनदायक आहे, असं आलं की काय टेन्शनदायक. आता आपण तिथं चुकलं नाही पाहिजे, आपली इथे चूक झाली नाही पाहिजे. सर पहिल्या वर्षाचं पूर्ण घेणार म्हणून आम्हाला काही टेन्शन नाही, आम्ही 100वर किती घेणार? 110 घेऊन टाकणार. पण दुसरं वर्ष काही पूर्ण नव्हतं सर, 100वर 2/5 वर्षच आहे आणि 2/5 वर्ष याचा अर्थ काय सर? तर व्याजाचा दर किती आहे? 10%. हे सर व्याजाचा 10% दर आहे आणि 2/5 वर्ष म्हणून 2/5 ने गुणाकार करायचा. 2/5 वर्ष बस. 2/5 ने काय करायचं? गुणाकार करा, गुणाकार सर. 5 1 5, 5 2 10, 2 2 4. तर व्याजाचा दर किती टक्के रे? 4% दर. म्हणजे दुसऱ्या वर्षाचा व्याजाचा दर आपल्याला किती असला पाहिजे? 2/5 या वर्षाचा व्याजाचा दर किती असला पाहिजे? 4%. ही गोष्ट तुम्हाला लक्षातच असलं पाहिजे. 2/5 या वर्षाचा व्याजाचा दर किती आला पाहिजे? 4%. बस जे दिलं असेल त्याने गुणाकार करून टाकायचं. 1.2/5, 1.3/5, 1.1/4 जे दिलं असेल ते दुसरं वर्ष जे आहे, म्हणजे हे जे वर्ष दिले यांना गुणाकार करून टाकायचा. कोणाला? व्याजाच्या दराला, व्याजाच्या दराला, व्याजाच्या दराला. ही गोष्ट तुमची लक्षात असली पाहिजे. अपेक्षा आहे तुमच्याकडून हे तुम्हाला लक्षात राहील. ठीक, तर ठेवसाल लक्षात. ठीक, बघा मग किती आला व्याजाचा दर? 4%. 4% म्हणजे 100वर 4 बरं का, म्हणून किती? 104. 100वर 4 म्हणून किती? 104. ते असं आम्हाला जमलं पाहिजे. ठीक, करा काटाकाटी, करा काटाकाटी. बघूयात. बरं व्हाईट कलर नसतो. हा एक शून्य कट, सॉरी बरं, हे 2 आणि हे 2 असे टोटल 4 शून्य कट करायचे. हे 3 आणि हा एक 4 झाले 4 शून्य कट. सर कोण कोण राहिलं आमच्याकडे? 25 राहिलेत, इथं राहिलेत 11 आणि इथं राहिलेत 104. असं मला वाटतं 11चा पाडा चांगला येतो म्हणून मी 11 जशाच तसे ठेवलेत. 25 गुणिले 104 करतोय, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे जमलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे जमलं पाहिजे आणि जमलंच पाहिजे. 25चा पाडा म्हणतोय 25 चौक 100, 100शी 0, हातचा आला 1, 25 0 0, हातचे 10 आले, ते 10 मधला 0, तरी पण हातचा 1 राहिलाय बरं का. 25 1 25, 25 आणि 1 26. तर 2600 गुणिले 11 करायचंय. हे 2 शून्य साईडला लिहले, हे 6 जशाच तसे, 6 आणि 2 8 जशाच तसे, 2 जशाच तसे. सर 28,600 रुपये, 28,600 रुपये ही आमची रास झाली सर. काय झाली? रास. हे काय झाली? रास. असं आम्हाला जमलं. नवीन काहीच नाही. नवीन हे 2/5 म्हणजे किती? 1.2/5 म्हणजे किती? हे आपल्याला जमलं पाहिजे आणि अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्हाला जमेल. ठीक, तर सर चक्रवाढ व्याज काही टेन्शन घेऊ नका, काढा चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज काढण्यासाठी चक्रवाढ व्याज बराबर सर हे 28,600. 28,600 मधून मुद्दल वजा करा. मुद्दल किती आहे? 25,000. अरे हे सोपं आहे ना. 25,000 वर वाढले किती बघा बरं? 0 0 6, 8 5 गेले 3, 2 2 गेले 0, वाढले किती? 3,600. संपला सर. 3,600 रुपये हे आमचं चक्रवाढ व्याज आहे. कोणतं व्याज आहे? चक्रवाढ व्याज आहे. असं आम्हाला माहित असलं पाहिजे. अपेक्षा आहे तुमच्याकडून हे तुम्हाला जमेल म्हणून. ठीक, तर चला तर बघूयात असाच एक पुढचा प्रश्न. सेम तसाच आहे का रे? हा नवीन आहे बघा. दशादशे 20% दराने 1 वर्ष 73 दिवस. सर आता लई ताप आहे. 73 दिवस इकडं वर्ष आणि हे व्याजाचा दर दिलाय दशादशे. 18,000 रुपयाचे चक्रवाढ व्याज. किती टेन्शन घेऊ नको भाऊ, मी आहे ना. मी एकदा सांगतो, तुझं भविष्यात चक्रवाढ व्याजाचा प्रश्नच चुकणार नाही, तर ताणच नको घेऊ. ठीक, बघा किती रुपयाचं म्हणलं रे? 18,000 रुपयाचं. हे 18,000 रुपये लिहून टाकलं. गुणिले पहिलं वर्षच काही टेन्शन आहे का रे? नाही, हे पहिलं वर्ष लिहून टाका इथं. दुसरं वर्ष किती आहे रे? दुसरं वर्ष पूर्ण नाही सर, 73 दिवसच आहे फक्त सर. ते 73 दिवस. या दिवसावर नंतर बोलत. पहिल्यांदा एका वर्षच पूर्ण आहे ना, मग काय टेन्शन घेऊ नको. 100वर किती रे? 120 लिहून टाकलं. दुसऱ्या वर्षाचं घ्यायचं किती? दुसऱ्या वर्षाचं घ्यायचं किती? मला सांग, तुझा व्याजाचा दर किती आहे? 20%. व्याजाचा दर किती आहे? 20% आहे सर. आणि याला गुणिले 73 दिवस आहे ना. अरे बाबांनो, आपल्याला पूर्ण वर्षामध्ये कन्वर्ट करायचंय. कशामध्ये कन्वर्ट करायचंय? वर्षामध्ये. मग पूर्ण वर्षामध्ये दिवस किती असतात? तर वर्षामध्ये दिवस सर 365 असतात. 365 डेज. ठीक, म्हणून आपण काय केलं? दिवस यांचा काय करायचं? अपूर्णांकात रूपांतर करायचं आणि ते होते वर्षात. तर वर्षात रूपांतर केलं की किती होते बघा. 73चं पाडात लक्षात असू द्या. 73 1 73, 73 5 165 म्हणजे ते होते 1/5 वर्ष. किती होते? 1/5 वर्ष. आणि याला गुणिले आता व्याजाचा दर करायचा. कळतंय? 1/5 वर्ष. तर याला प्रश्न परीक्षेला येत असताना 1 वर्ष 73 दिवस येऊ द्या किंवा 1.1/5 वर्ष असं येऊ द्या,
टेन्शन घ्यायचं नाही, दोन्हीचा अर्थ कसा आहे, सेम आहे. ठीक, असं आलं काय नाही असं आलं काय. सर 73 ऐवजी दुसरे काही आले तर सेम करायचं, खाली 365 दिवस असतात असं म्हणायचं. लीप वर्षाचं काही घेणं देणं नसतं चक्रवाढ व्याजात, 365 दिवसाचंच वर्ष असतं असं आपण गृहीत धरायचं आहे. तर आता बघा यांची करा काटाकाटी. मला तर वाटतं हे कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल, तरी पण परत एकदा सांगतो बघा. 20% आहे त्याचा नंतर विचार करू. 73 दिवसाचं पहिल्यांदा वर्षामध्ये कन्वर्ट करायचं, हे दिवसामध्ये होतं आपल्याला वर्षात कन्वर्ट करायचं, म्हणून 73 भागीला 365 कुठेही असू द्या, सरळ व्याजात असू द्या, चक्रवाढ व्याजात असू द्या, जर वर्षामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर भागीला 365 आलं पाहिजे. ठीक, तर 1/5 मग काटाकाटी करा. 5 1 5, 5 चोक 20, 4 1 4, किती टक्के आला रे, 4%. 4% दर किती आला, 4% आला. बघ 4% दर आला तर 100वर 4% म्हणजे किती रे, तर 104. बस बस करा काटाकाटी, करा काटाकाटी. सर हे 2 आणि हे 2 असे 4 शून्य खाली आहेत, वरचे 4 कट करा, हे 3 आणि हे 4. कोण कोण राहिले बघा, 18 गुणिले इथं राहिले तर 12 आणि इकडे राहिलेत 104. टेन्शन घेऊ नका, जो पाडा येतो तो पाडा साईडला काढून ठेवा, 12. ठीक, आता 18 गुणिले मी कोण करतोय 104. 18 1 18, 18 चोक 72, 72शी 2 हातच्या आले 7, 18 0 0 हातच्या आलेले 7 जशास तसे. 18 1 18, 1872, 12चा पाडा म्हणणं चालू करा. 12 1 12, 12 2 24, 24शी 4 हातच्या आले 2, हातच्या आले 2. 12 7 84, 84 हातच्या आले 2, 86, 86शी 6 हातच्या आले किती रे, 8. नंतर सर 12 8 96, 96, 96 आणि 8 104, 104शी 4 हातच्या आले 10. 12 1 12, 12 आणि 10 22, तर 22,464, 22,464 एवढी टोटल तुमची काय झाली असेल. तर तुम्ही म्हणसाल सर एवढी ना आमची रास झाली. काय झाली, रास. आणि इथून पुढचं चक्रवाढ व्याज तर तुम्ही सहजच काढून घेसाल, सहजच काढून घेसाल. सर रास तेवढी आली, पण रास नाही विचारली, चक्रवाढ विचारले. किती आली रास, तर 22,464 मायनस किती रे, 18,000. हे 18,000वर वाढले किती तेवढंच बघायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही. 4 ला 4, 6 ला 6, 4 ला 4, 22 मधून 18 गेले राहिले 4, 4,464 एवढं तुमचं फायनल आणि फायनल आणि फायनल आन्सर येणार आहे. तर अशा आम्हाला कसाही प्रश्न विचारला तर अशा आम्हाला जमले पाहिजे आणि जमलेच पाहिजे, काही विषय. ठीक, मग चक्रवाढ व्याज विचारलं तर 4,464, सरळ व्याज सॉरी रास विचारले तर 22,464 असं आम्हाला जमायला पाहिजे. एखादा प्रश्न आहे का पुढे बघतो, नाही तर मग आपण नवीन टाईम नंतर चालू करू. ठीक, चला. तर हा असणार आहे आपल्या चक्रवाढ व्याजावरचे बेसिक प्रश्न आणि त्याच्या महत्वाच्या गोष्टी. मग कसेही प्रश्न येऊ द्या, तुमचे दिवसांमध्ये कालावधीवाले येऊ द्या, किंवा मग तुमचे हे असे 1.2/5 वाले येऊ द्या, किंवा असे दीड वर्षाचे येऊ द्या, काही टेन्शन नाही. आणि नॉर्मल आले तर ते तुम्ही असे सोडवता. फक्त महत्वाचं काय आहे, तर ह्या बेसिक संकल्पना तुमच्या महत्वाच्या आहेत, तर असं लक्षात असू द्या. चला, तर मला वाटतं हे तुमच्या बेसिक संकल्पना तुम्ही व्यवस्थित क्लिअर केल्यात, व्यवस्थित वहीवर लिहून ठेवायचंय. आपण असाच एक चक्रवाढ व्याजावरचा पुढचा व्हिडिओ घेऊन भेटणार आहोत. थांबूया त्या व्हिडिओमध्ये, भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय हिंद, धन्यवाद.